पावसाचा जोर ओसरल्याने कोयना चांदोली धरणातील विसर्ग कमी करण्यात आल्याने सांगलीच्या उंबरठ्यावर पोहोचलेला महापुराचा धोका टळलाय। कृष्णा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर गेली होती, ती आज सकाळपासून हळूहळू उतरण्यास सुरुवात होतीये। काल रात्री 43.6 फुटांवर गेलेली पातळी आज पुन्हा उतरून 42 फुटांवर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून चांदोली आणि कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी पडल्याने कोयना चांदोलीसह विविध धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता। त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीतील पाणी पातळीत वेगाने वाढ होत होती। गुरुवारी सायंकाळी सांगलीतील आयर्विन पुलाजवळ इशारा पातळी ओलांडून पाणी पातळी 43 फूट 5 इंचावर पोहोचली होती। त्यामुळे शहरातील सूर्यवंशी प्लॉट, काकानगर, दत्तनगर, मगरमच्छ कॉलनी, गरनाळ रोड, पटवर्धन कॉलनी, जामवाडी या ठिकाणी पुराचं पाणी घुसल्याने 600हून अधिक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं। अनेक कुटुंबांनी नातेवाईकांच्या घरी स्थलांतर केले। कृष्णेचा पूर धोका पातळी गाठण्याची शक्यता होती, मात्र गुरुवारी धरण पाणलोट क्षेत्र, मुक्त पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाने उसंती घेतली। महाबळेश्वर, कोयना, नवजा येथे दिवसभरात केवळ 14 ते 17 मिलीमीटर इतकाच पाऊस झालाय। त्यामुळे कोयना आणि वारणा धरणात येणाऱ्या पाण्याचं प्रमाण कमी झालं। त्यामुळे धरणातून नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला। कोयना धरणातील विसर्ग कमी केल्याचा परिणाम आज शुक्रवारी सांगलीत दिसून येतोय। सकाळपासून सांगलीच्या आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी 1 फुटाने कमी झाली आहे। रात्रीपर्यंत कृष्णेच्या पात्राबाहेर पडलेलं पाणी पुन्हा पात्रात जाण्याची शक्यता आहे। दरम्यान चांदोली धरणाचे 4ही दरवाजे दिवसभरात टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आलेत। सध्या विद्युतगृहातून केवळ 1630 क्युसेक विसर्ग सुरू आहे। गेल्या 2 दिवसांपासून सांगलीकरांना महापुराची धास्ती लागली होती। अखेर निसर्गाने साथ देत पाऊस थांबवल्याने महापुराचा धोका टळला असल्याने सांगलीकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय।